वारकरी कोण? काया वाचा मने जीवे सर्वस्व उदार इथे प्रवचनकाराला वारकरी नाही म्हटलं, इथे कोणत्याही आघाडीच्या आध्यात्मिक अध्यक्षाला वारकरी नाही म्हटलं. इथे जो वारी करतो, वारी कर तो वारकरी. तो वारकरी. करिअर म्हणून निवडू नका. आनंद अनुभवायचा असेल तर ह्याच्या इतका आनंद कुठेच नाही, कुठेच नाही. आज्ञा अवज्ञा करता, प्राज्ञा आज्ञा करता. आज्ञा तीनच लोकांनी करावी. आज्ञा वेदाने करावी, आज्ञा भगवंतांनी करावी आणि आज्ञा संतांनी करावी. वेदाची आज्ञा आहे. ऐका, भारत खंडातला, भारत देशातला मातृदिवस खरा. वेदाचं सूत्र मातृदेव भव. पितृदेव भव. आईला देवा समान माना, आईला देवा समान माना. आईच तुमचा देव आहे. देव या शब्दामध्ये दीव हा धातू आहे. दीव म्हणजे प्रकाश. दीव, दीव म्हणजे दिव्यती धातू आहे. प्रकाश देतो. जो दुसऱ्याला प्रकाश देतो प्रकाशक आहे, उजेड देतो. माता कशाला म्हणतात? जी ज्ञान देते तिला माता म्हणतात. बाबा, माता कशाला म्हणतात? देण्याचा या जगातला एक नंबरचा धर्म कुणी पाळत असतील तर ते फक्त आई बाप पाळतात. दुसरे फक्त घेशी तेव्हा देशी. बाकी सगळे मागणारे, बाकी सगळे मागणारे आहेत. किती आले हे विचारणारी बायको आहे. पगार किती आहे विचारणारी कोण आहे? बायको आहे. ती पगार विचारल्याशिवाय येत नाही. काही काही माणसं तर पगार ऐकूनच बायोडाटा सुद्धा पाठवती नाही. शेअर सुद्धा करते. खरे खोटे? शेअर सुद्धा करत नाही. देणारी फक्त आई आहे. या जगात देणारी फक्त आई आहे. म्हणून सगळे दिवस आईचे असतात. आईचा दिवस कधीच नसतो. हे लक्षात घ्या तुम्ही. बोलू नका, गाऊ नका. आईचा गोडवा नाही गायला तरी चालेल, आईचे गाणे नाही म्हटले तरी चालतील, आईच्या कविता नाही सादर केल्या तरी चालेल, आईवर कीर्तन नाही केलं तरी चालेल, आईवर व्याख्यान नाही दिलं तरी चालेल, आईवर गाणं नाही गायलं तरी चालेल. फक्त एक काम करा, तुमच्या पहिल्या श्वासाची साक्षीदार तुमची आई होती. या जगातलं पहिलं चित्र तुमच्या डोळ्याला जे दिसलं ते तुमची आई होती. जिनं वेदना तुमच्यासाठी सहन केल्यानं तुम्हाला जन्म दिला ती सुद्धा तुमची आई होती. पहिल्या श्वासाची साक्षीदार कोण? आई. आईची इच्छा एकच आहे, माझ्या शेवटच्या श्वासाचा साक्षीदार माझा बाळ असावा, माझा बाळ असावा. व्याख्यान नका करू, काही करायची गरज नाही. आई कीर्तनात सांगू नका, काही सांगायची गरज नाही. सांगणारे कधीच आईची सेवा करत नाही. ते दाव्याला वर्ष श्राद्ध लोक आहेत आणि ते पत्रिकेत पाहून श्रद्धांजली देतात. काय पाहून? तिकडे माग बोर्ड पाहून, मुंडक माग करून. तुमचा त्या बाईचा संबंधच नव्हता. काही ज्यांचा संबंध आहे त्यांनी पुण्यतिथी आयोजित केली. तुम्हाला त्याच्यावरती लेक्चर द्यायची गरज काय?
इथे सुद्धा सध्या राजकारण सुरू झालं आमच्या पक्षाच्या वतीनं आणि आमच्या नेत्याच्या वतीनं. अरे कुठं चाललंय तुमचं राजकारण? फार दाव्यात मौतीत आले का? एवढं तर बंद करा राजा, तुमच्या पाया पडतो. मौतीला, दाव्याला, वर्ष श्राद्धाला तुमचे पक्षाचे जोडे बाजूला ठेवा ना. काही नुसते वारकऱ्याला शितोडी उडवायला तयार राहिले का तुम्ही? लग्नातले आशीर्वाद, वर्ष श्राद्धातले भाषण आणि दहाव्यातल्या श्रद्धांजल्या बंद झाल्या पाहिजे, बंद झाल्या पाहिजे. आणि तुम्ही लग्नाला जाताना ते टोप्या आणि टावेल नेऊ नका, अजिबात नेऊ नका. वर्ष श्राद्धाला टोप्या, टावेल, कपडे अजिबात नेऊ नका. तुम्हाला न्यायचं असेल तर या मे महिन्यात आज मातृदिनाच्या दिवशी तुमच्या पायाला हात जोडून एकच विनंती करतो, तुम्हाला जर वर्ष श्राद्धाला लग्नाला भेट द्यायचे असेल तर छान छान मोठमोठ्या सावल्या देणारी झाडं जन्माला येतील, असे छोटे छोटे वृक्ष सप्रेम भेट देत चला, झाडं तुम्हाला सावली देतील. किती गरज आहे. आई जिवंत करायची मेल्यानंतरची सुद्धा आईच्या नावाचं झाड लावा. मेल्यानंतर बाप जिवंत करायचा आहे, जिवंतपणी सावली द्यायचा, बाप जिवंत करायचा. मेल्यानंतर सुद्धा तो तुम्हाला सावली देईल. बापाच्या नावाचं झाड लावा. त्या झाडाला खत घालताना, त्या झाडाला पाणी घालताना असा भाव मनामध्ये आणा, माझ्या बापाला भूक लागली मी त्याला पाणी देतो. त्या झाडाला पाणी घालताना असा भाव मनामध्ये आणा, माझ्या आईला तहान लागली मी तिला पाणी पाजतोय. रस्त्याला, शाळेच्या कडेला, स्मशानभूमीमध्ये, रुग्णालयाच्या बाजूला, सार्वजनिक ठिकाणी आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ वेगवेगळ्या सावल्या देणारी झाडं लावा. आई बाप मृत्यू नंतर सुद्धा जिवंत होतील. त्या झाडाला आईच्या नावाची पाटी लावा, त्या झाडाला बापाच्या नावाची पाटी लावा. फक्त कविताच नका म्हणू, फक्त टेटच नका म्हणू, फक्त टेटसच नका ठेवू. आई सारखी महान देवता या विश्वाच्या पाठीवर अजून जन्माला आलेली नाही. कबीरदासजी ने कही दिया, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, ओ माँ सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, माँ से बड़ी करी कोई नहीं रे, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सांगतात की सबसे बडी है माँ. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सकळ तीर्थांची दुरे जिये का माता पितरे, तया सेवेसी खीर शरीरे, लोण कीजे गणपतीला अग्रपूजेचा मान का मिळाला. पुराणाला विचारा, मातृभक्त आहे तो पितृभक्त आहे, तो को बरायचं काय मत आहे. आदी बीज एकले रे, हे आदी बीज एकले. आई नावाचं बीज, बीज अंकुरले हो, बीज अंकुरले रोपवा
मनाला जर शांती द्यायची असेल आणि आईचं प्रेम, आईवरचं प्रेम व्यक्त करायचं असेल तर तुकोबरायाचा एक अत्यंत भावस्पर्शी संवाद आहे राजा हो. वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिला, वाढवी महत्व वाढवी महत्व वडिलांचे. शांती रूपी नो हे दोनाचा बाई, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. शांती रूपी नो हे दोनाचा बाई, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. हा खरा मातृदिवस आहे. मुद्दाम त्या भोवती का येतोय मी, तर आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य ते आहे म्हणून येतो तिथे. बराच पसारा आवरून मला, बराच पसारा घेऊन मला तिथे यावं लागतं, कारण आजचा दिवस तो आहे. उद्या नाही येतो दिवस. अज्ञा अवज्ञा करतात, प्राज्ञा आज्ञा करतात. वेदाची आज्ञा सांगितली, भगवंताची आज्ञा ऐका. भगवंताच्या मनातला राहिलेला भाव श्रीमद भगवद्गीतेमध्ये त्या कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला गीता उपदेश करत असताना भगवंताच्या मनामध्ये काही गुह्य राहिले होते सांगायचे. ते गुह्य प्रकट करण्यासाठी ज्ञानोबारायांनी अवतार धारण केला. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. माऊली काय म्हणतात, तरी जळजळून वहिलानी ये भक्तीची वाटेला, जिया पावस अव्यंग निजधाम माझे. भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा. बाजार नका मांडू, बाजार नका मांडू, बाजार नका मांडू. भक्ती करा, भक्ती करा. एकच वर्ष शब्द केला आपण साऱ्या महाराष्ट्रात ठय ठय. 38 वर्ष चाललाय, 38 वर्ष. सप्ताह कसा करायचा, घरदार सोडून सप्ताह नाही करायचा. सप्ताह करायचा असेल तर करपे बाबासारखा करायचा, घरात सकट सप्ताह करायचा. सगळं घरदार त्याच्यामध्ये सेवा करते, सगळं घरदार. टाळकरी कुठे पाणी प्यायला गेले. हे जर या वयात, हे कशाचे संस्कार आहे माहिती, इथे जर या कुटुंबामध्ये हे संस्कार, हे वातावरण निर्माण आलं नसतं तर हे रोप उमललं असतं का. आज सगळं कुटुंब, आई साहेबांपासून चिरंजीवांपासून, दोघंही बघा, एक इथं बसली, एक तिथं बसली, सगळे हजर आहे. आणि नुसते टायमालाच नाही, काही काही नुसते टायमालाच येतात. पोरं बी आहे, सुना बी आहे, त्यांचे नातवंड बी आहे. बाबा पतवंड आले का, आले, पुरीला आले असतील ना, पुरी बी येणार आहे. आणि याला म्हणतात खरं वैष्णवाचं. कशाला म्हणतात वैष्णवांचं खरं, वैष्णवा वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ, सदा जन जनती सदा
जन जन ते जन जन ती टाळ जन जन ते वैष्णवाधारी सर्व काळ वैष्णवाधारी सर्व काळ जन जन ती टाळ सदा जन जन ती टाळ सदा जन जन ती हाताची जे काम आहे ते तोंडाने करण्याची गरज नाही ना. वैष्णवांचं घर आहे. ऐका 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 आज्ञा अवज्ञा करतात. आता ऐका सुज्ञ प्रतिज्ञा करतात. सेवे करता निवडलेल्या अभंगाच्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय प्रतिज्ञा काय करतात. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा घेईन मी जन्म याच्यासाठी देवा प्रतिज्ञा करतात. देवा मी जन्म घेणार तुमच्या चरणाच्या सेवेसाठी. सुरुवातीला सांगितलं मी बरंच शॉर्ट केलं बरंच शॉर्ट केलं. घेईन मी जन्म याजसाठी देवा. याजसाठी या शब्दाचं उत्तर आहे तुझी चरणसेवा. तुझी चरणसेवाच का त्याचं कारण आहे जन्माजन्मांतरीची आहे. माझ्या वडिलांची मिरासिका. अरे जमिनीचा उतारा जर पोराच्या नावावरती असा सहज होत असेल फक्त काय करायची आहे. काय नोंद करायची आहे वारसाची नोंद करायची आहे. असा जर तुमचा जमिनीचा उतारा होत असेल तर मग भगवंताच्या सेवेचाही उतारा करा की. तो खूप बरा आहे तो उतारा आपल्याला दाखवतात. माझ्या वडिलांची मिरासिका. तुम्हाला जर वाटण्याच करायच्या असतील तर घराच्या नका करू. तुम्हाला वाटण्याच करायच्या असतील तर जमिनीच्या नका करू. तुम्हाला वाटण्यात करायच्या असतील तर दुकानाच्या नका करू. तुम्हाला वाटण्यात करायच्या असतील आडव्या उभ्या नका करू. बापाच्या प्रॉपर्टीच्या नका वाटण्या करू. फक्त तुम्हाला वाटण्या करायच्या असतील तर संस्काराच्या करा. बाप आळंदीची वारी करत होता. 3 जण मुलं आहे ना. बाप पंढरीची वारी करत होता तुम्ही 3 ना. बाप त्र्यंबकची वारी करत होता तुम्ही 3 ना. बाप गेला 10वा झाला 13वा झाला 14वा झाला. सगळ्या घरातले पाहुणे निघून जाणार. पण आता वाटण्या करायला बसले. वाटण्या करायला माणसं बसले. जाताना भांडणं करून जात आहेत. वाटण्या करायच्या वाटण्या करायच्या वाटण्या करायच्या. कोण म्हणतो वरचं तुला खालचं मला. कोण म्हणतो रस्त्याच्या कडाचं तुला मळ्यातलं ह्याला. अरे वाटण्याच करायचंय ना. पहिल्यांदा संस्काराच्या वाटण्या करा नंतर प्रॉपर्टीच्या वाटण्या करा. बाप आळंदीची वारी करत होता. एका मुलानं आळंदीची वारी घ्या. बाप पंढरीची वारी करत होता. एका मुलानं पंढरीची वारी घ्या. बाप त्र्यंबकची वारी करत होता. एका मुलानं त्र्यंबकची वारी घ्या. बाप नर्मदेची परिक्रमा करत होता. बापाची नर्मदेची वारी घ्या. बाप अन्नदान करत होता. बापाच्या अन्नदानाची.
वाटा घ्यायचा असेल तर नुसता संपत्तीचा नका घेऊ, वाटा घ्यायचा असेल तर संस्काराचा घ्या. ही खरी आई बापाची सेवा, ही खरी सेवा. तुकोबराय का म्हणतात, माझ्या वडिलांची मिरासिगा देवा. आणि होतं वडिलांना प्राप्त. मलाही 42 वर्ष 5 महिने 3 दिवस होतं, पण मला या जन्मामध्ये देवा तुझ्या चरणाची सेवा करून माझ्या मनाची भूक भागली नाही. माझी भूक तशीच शिल्लक आहे. ती भूक भागवण्यासाठी, माझ्या मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी जन्म घेणार आणि तुझी सेवा करणार. माझ्या मनाला त्याच्याशिवाय विश्रांती नाही. मनाची विश्रांती कुठे माहिती आहे? मनाला ब्रेक कुठे माहिती आहे? एक वारकरी चाल सांगतो, ऐका आता. आता कोठे दावे मन, मनाची धाव तिथेच आहे, त्याच्याशिवाय मनाची भूक भागू शकत नाही. शेवटचे 2-3 मुक्काम सांगतो. अगोदर वेळापूर, नंतर भंडी शेगाव, नंतर वाखरी, वाखरीच्या पुढे पंढरपूर, आणि पंढरपूरच्या पुढे पुढचा मुक्काम कोणता आहे? ए बरं सांगा ना, तुम्हाला महाराष्ट्राचा मॅप्स माहिती नाही का? पुढे रस्ता जात नाही का? जातो ना, पण मुक्काम आहे का पुढे? नाही. तुझी चरण सेवा साधावया. त्याच बरोबर फक्त देवा म्हटले चरण सेवाच का? महाराज म्हटले देवा चरण सेवाच नाही, अजूनही बरंच काही करणार आहे. काय करणार? नामसंकीर्तन, संतांचे पूजन, घालीन लोटांगण, काय मिळेल त्यामुळे आनंदे निर्भर, असो भलते ठाई, सुख दुःखा नाही. सध्या चित्रपट 3 तासाचा नाहीये. किती तासाचा आहे आता? किती? नाही एवढा नाहीये. तो लय भारी असेल तरच आहे. ओरिजिनल 1.5-2 तासाचा, फार तर फार 2 तास 14 मिनिटाचा. त्याच्या पुढे पिक्चर नाही. आणि सिरीज मालिका किती मिनिटाची? अर्ध्या तासाची. आणि त्याच्यानंतर काही विशेष एखादा भाग लोकांना प्रबोधन करण्यासाठी तो किती मिनिटाचा? 13 ते 14 मिनिटाचा. आणि एखादी चाल किती असेल? 5 मिनिटाची. त्याच्यापेक्षा मुलांचा कॉन्सन्ट्रेट टाइम कमी झालाय. रील्स किती सेकंदाची होती पहिली? पहिली किती होती? 30. त्याच्यानंतर किती सेकंदाची आली? 15. आणि आता 11 सेकंदाची रील्स आहे. 11 सेकंदात सुद्धा माणसाला एक चित्र पुन्हा पुन्हा पाहू वाटत नाही.
तुम्ही इथं किती वाजल्यापासून बसले? चित्रपट आलंय का? चित्रपट आलं नाही. त्याचं कारण का? इथे आनंद आहे. आनंद आहे निर्भर असो भलं ते ठाई, सुख दुःख नाही चाडामा. इफेक्ट काय? आनंद प्राप्त झाला की अनेक सायास न करी न धरी आस. काही मिळालंच पाहिजे आसक्ती नाही, आणि काही मिळवायचंय त्याच्याकरता सायास नाही. जो पाहिजे तो आनंद भेटला. महाराज म्हटले खरा प्रॉफिट काय ते सांगा. तुकोबारायने तो प्रॉफिट सांगितलं. काय माहिती? मोक्ष माघारी कामारी ते दासी. मोक्ष माघारी कामारी ते दासी. मोक्ष माघारी कामारी ते दासी. मोक्ष माघारी कामारी हे दासी. मोक्ष माघारी कामारी हे दासी. मोक्ष माघारी कामारी हे दासी. होय सांगायसी तुका होय सांगवेसी तुका म्हण्या. होय सांगायसी तुका होय सांगवेसी तुका म्हण्या. हरिनाम कीर्तन सदाचे भजन. हरिनाम कीर्तन सदाचे भजन. हरिनाम कीर्तन सदाचे पूजन. हरिनाम कीर्तन सदाचे पूजन. हरिनाम कीर्तन सदाचे पूजन. हरिनाम कीर्तन सदाचे पूजन. घालीन लोटांगण. आता फक्त सनई वाजेल. सनई. फॅन बंद करेल. मॉनिटर. घालीन लोटांगण. एरना. माऊली. घालीन लोटांगण. वा प्रवीण
काजी लोटांगण रखो माये हरे देव ठोकर हरे देव हरे देव विठवार कुमाई वे देव विठवार कुमाई हरे हरे देव विठवार कुमाई हरे देव विठोबार कुमार हरे विठोबार कुमार हरे विठोबार कुमार हरे विठोबार कुमार हरि देव विठोबार कुमार देव विठोबार कुमार हरे देव विठोबार कुमार देव विठोबार कुमार हरि विठोबार कुमार हरि हरि देव विठोबार कुमार विठोबार कुमार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय सूचना होईपर्यंत कुणी उठायचं नाही. जोपर्यंत पोपट महाराज सांगत नाही उठा तोपर्यंत कुणी उठायचं नाही. पंक्ती सुद्धा धरायच्या नाही. जेव्हा ते सांगतील तोपर्यंत सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. विठ्ठल जय जय बोले दे दे कुले मेरे वाकुरे वक्तरी आ नाही उच्चारी